आणि भारतामध्ये आणि अमेरिकेतल्या गोष्टी बोलत असताना परवाच एक रिपोर्ट आलाय की $3,30,000 हे RSS नावाच्या अनधिकृत टेररिस्ट ऑर्गनायझेशननी USA मध्ये स्क्वायर पॅटसन बॉक्स नावाच्या एका कंपनीला दिले होते लॉबिंगसाठी आणि USA मधली निर्णय प्रक्रिया बदलण्यासाठी. आणि दुसऱ्याच बाजूला याच RSSनी दिल्लीमध्ये 150 कोटीचं केशव कुंज नावाचं ऑफिस उभं केलं, हे आपण समजून घ्या. आता मला एक प्रश्न सांगा की जी संघटना जिची कोणती रजिस्ट्रेशन नाहीये, ज्याची कोणती नोंदणी नाहीये आणि जी भारताचं संविधान मानत नाही, ही संघटना $3,30,000 USA ला कसे पाठवते? ही संघटना 150 कोटीचं ऑफिस दिल्लीमध्ये कसं बांधते? आणि जर इकडच्या सरकारकडे त्याची उत्तरं नसतील, जर इकडच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे त्याची उत्तरं नसतील, तर ही एक धोक्याची घंटा ही आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि हीच धोक्याची घंटा वंचित बहुजन आघाडीने ओळखली होती. म्हणून भारताच्या इतिहासामध्ये RSSच्या कार्यालयावरती पहिला मोर्चा जर कोणी काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने काढला होता.